महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी आज अमरावती शहरात जोरदार मोर्चा आणि धरणे आंदोलने केले। मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून झाली। तेथून शेकडो महिलांचा जमाव घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। लोकसंचालित साधना केंद्रांना प्रशासकीय खर्च व मानधनाकरिता 25 लाखाची निधी मिळावी, सीआरपी समुदाय साधन व्यक्ती यांना सीआरपी प्रमाणे 6000 रुपये मासिक मानधन मिळावे, माविप स्थापन गटांना उमेदवाराप्रमाणे 30,000 रुपये फिरता निधी आरएफ मिळावा, संघटनांना मिळावा, गटांना 60% व्याजदराने बँक कर्ज मिळावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। जे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर आहे त्या सेंटरच्या अंतर्गत जे आमचे कोऑर्डिनेटर सीआरपी व्यवस्थापन गटामध्ये काम करतात त्यांच्या काही ज्या निस्तर मागण्या आहेत त्या म्हणजे उमेद म्हणून जे कार्यरत आहे तर त्या उमेदच्या कार्यकर्त्यांना जे सीआरपींना वगैरे मानधन दिल्या जातं तर आणि आरएफ पण त्यांना त्यांच्या बचत गटांना आरएफ पण दिला जातो। तो आरएफ हा 30,000 15,000 पहिले आणि 15,000 नंतर 35,000 रुपये आरएफ दिला जातो। आणि काही आमच्या ज्या सीएमआरसी आहे त्या सीएमआरसी चालवण्याकरता लागणारा निधी या संबंधित आम्ही आजचा मोर्चा तसेच धरणे आंदोलन केलेले आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यामधील सर्व तालुके जे 14 तालुके आहेत ते 14 तालुके समाविष्ट आहेत अमरावती जिल्ह्यात। आमच्या मुख्य मागण्या लोकसंचालित साधन केंद्राकरिता मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता 25 लाख निधी उपलब्ध करून द्यावा। लोकसंचालित साधन केंद्रांना वर्षभर त्यांना जे कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी जो खर्च येतो त्या खर्चाकरिता 25 लाख निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावा। त्यानंतर समूह साधन व्यक्ती समुदाय साधन व्यक्ती जे आमचे गावागावामध्ये आहेत त्यांना जे मानधन आहे ते मानधन हे 6000 रुपये देण्यात यावं। त्याचबरोबर उमेदच्या बचत गटांना जो आरएफ मिळतो 30,000 रुपये रिवायझिंग फंड माविपच्या पण बचत गटांना देण्यात यावा। आणि तसेच माणूस स्थापित जे बचत गट आहे त्यांना व्याज परतावा तो व्याज परतावा पण बाकी बचत गटांसारखा त्यांना पण माविपच्या बचत गटांना मिळावा। ह्यात आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। आजच्या आमच्या मोर्चाचे जे स्वरूप आहे ते सर्वसाधारण म्हणजे आमच्या दोन्ही चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आमचा मोर्चा निघणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही हा मोर्चा घेऊन धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसला घेणार आहे। तिथे आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन काही आमच्या ज्या मागण्या त्या मागण्यांचा संबंधित आम्ही तिथे बसणार आहे।